नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सकाळचे साधारण 6:30 वाजले आहेत. एक थंडगार झुळूक वाहत आहे आणि परिसरातील बागेमध्ये लोक हळूहळू फिरायला लागले आहेत. 68 वर्षांचे जोशी काका नेहमीप्रमाणे पाण्याची एक छोटी बाटली हातात घेऊन बागेतील एका बाकावरती बसले आहेत. थोड्या वेळापूर्वी ते 2-4 फेऱ्या मारून आले आहेत, पण आज त्यांना काहीतरी वेगळं वाटत आहे. त्यांच्या शरीरामध्ये हलकासा थकवाही जाणवत आहे. जणू काही रात्रीची चांगली झोप घेऊनही ते पूर्णपणे ताजेतवाने झालेले नाहीत. तेवढ्यात त्यांचा एक जुना मित्र येतो आणि विचारतो, "काय झालं जोशी? आज तुम्ही थोडे थकलेले दिसत आहात." तर जोशी काका हळू आवाजामध्ये उत्तर देतात, "मी काय सांगू, काल डॉक्टरने रिपोर्ट पाहून सांगितलं की माझी साखरेची पातळी पुन्हा वाढली आहे. चूक कुठे होत आहे हे मला कळत नाही. मी कित्येक महिन्यांपासून गोडही खाल्लेलं नाही." हे ऐकून त्यांचा मित्र उत्तर देतो, "गोड पदार्थ सर्वस्व नसतात. कधीकधी रोजच्या जेवणातही अशा काही गोष्टी असतात ज्यामुळे हळूहळू तुमच्या साखरेची पातळी वाढते." जोशी काका क्षणभर थांबतात. मग ते विचार करतात, तो खरंच गोड खात नाही. त्यांनी साखरेचं सेवन कमी केलं आहे, पण त्यांनी रोजच्या भाज्यांकडे कधीच लक्ष दिलं नाही. घरात जे उपलब्ध असेल ते आपण खातो. आणि इथेच एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, मधुमेहासाठी प्रत्येक भाजी सारखीच असते का? की अशा काही भाज्या आहेत ज्या साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतात? कारण सत्य हे आहे की 60 वर्षानंतर शरीर पूर्वीसारखं राहत नाही. जे पदार्थ एकेकाळी सहज पचायचे त्यांचा आता शरीरावर वेगळा परिणाम होऊ शकतो. अनेक ज्येष्ठ नागरिकांना असं वाटतं की गोड पदार्थ टाळल्यास साखर नियंत्रणात राहील, पण वास्तव थोडं वेगळं आहे. शरीराला योग्य पोषण आणि योग्य संतुलनाची गरज असते आणि हे संतुलन अनेकदा आपल्या रोजच्या भाज्यांमधून मिळतं. मंडळी, जर तुमचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल किंवा तुमच्या घरामध्ये आई वडील आजी आजोबा मधुमेहाने ग्रस्त असतील तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. सर्वप्रथम एक छोटी महत्त्वाची सूचना, हा व्हिडिओ सामान्य आरोग्यविषयक माहितीसाठी आहे. प्रत्येक व्यक्तीचं शरीर हे वेगळं असू शकतं, म्हणून आपल्या वैयक्तिक परिस्थितीनुसार डॉक्टरांचा सल्ला घेणं नेहमीच उत्तम असतं. पण आज आपण सोप्या भाषेत समजावून घेणार आहोत. 60नंतर मधुमेहासाठी कोणत्या भाज्या सर्वात फायदेशीर आहेत, नियमितपणे खाल्ल्यास कोणत्या भाज्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात आणि रक्तातील साखरेचं संतुलन चांगलं राखण्यासाठी कोणत्या लहान गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की भाज्या आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यामध्ये फायबर, जीवनसत्वे, खनिजे आणि इतर अनेक नैसर्गिक घटक असतात जे शरीराच्या विविध भागांना आधार देतात. फायबर मधुमेही रुग्णांसाठी विशेषतः महत्त्वाचे आहे, कारण ते अन्न हळूहळू पचण्यास मदत करतं. जेव्हा अन्न हळूहळू पचतं तेव्हा साखरेची पातळी अचानक वाढत नाही. म्हणूनच डॉक्टर अनेकदा मधुमेही रुग्णांना त्यांच्या ताटाचा मोठा भाग हिरव्या भाज्यांनी भरण्याची शिफारस करत असतात. आता आपण अशा काही भाज्यांबद्दल बोलूया ज्यांचा आहारामध्ये समावेश केल्यास अनेक ज्येष्ठ नागरिकांना फायदा होतो. सर्वप्रथम भारतात शतकानुशतके कारलं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं गेलं आहे. जरी बऱ्याच लोकांना त्याची चव आवडत नसली तरीसुद्धा त्याचे गुणधर्म त्याला विशेष मौल्यवान बनवतात. कारल्यामध्ये काही नैसर्गिक घटक असतात जे शरीरातील ग्लुकोज चयापचयावर सकारात्मक परिणाम करू शकतात. अनेक ज्येष्ठ नागरिक आठवड्यातून 2 ते 3 वेळा कारल्याची भाजी किंवा त्याचा रस पितात. याचा अर्थ असा नाही की कारलं हा काही चमत्कारिक उपाय आहे, परंतु संतुलित आहार भाग म्हणून ते शरीराला आधार देऊ शकतं. दुसरी महत्त्वाची भाजी म्हणजे दुधी भोपळा. दुधी भोपळा हलका, सहज पचणारा असतो आणि शरीराला हायड्रेशनसुद्धा देतो. अनेक ज्येष्ठ नागरिकांना दुधी भोपळ्याची भाजी किंवा सूप पचायला सोपं जातं. ज्यांना पोटात जडपणा किंवा गॅसचा त्रास होतो त्यांच्यासाठी दुधी भोपळा अनेकदा आरामदायी मानला जातो. तिसरी भाजी म्हणजे पालक. पालकामध्ये लोह, फायबर आणि अनेक आवश्यक जीवनसत्वे असतात. हिरव्या पालेभाज्या सामान्यतः मधुमेहीसाठी चांगल्या मानल्या जातात, कारण त्यामध्ये कॅलरीज कमी आणि पोषक तत्वे जास्त असतात. पालक डाळींसोबत भाजी म्हणून किंवा सूपमध्ये खाल्ला जाऊ शकतो. आता आणखी एक उदाहरण पाहूया. 70 वर्षीय मीना आंटी आहेत. अनेक वर्षांपासून मधुमेहाने त्या त्रस्त आहेत. सुरुवातीला त्यांना अनेकदा थकवा जाणवत असे आणि त्यांना साखरेची पातळी कमी जास्त होत असे. नंतर त्यांनी आपल्या आहारामध्ये काही बदल केले. त्यांनी दररोज आपल्या ताटामध्ये 1 वाटी हिरव्या भाज्यांचा समावेश केला. कधी पालक, कधी दोडका, कधी दुधी भोपळा. तिने रात्रीचं जेवणही हलकं घ्यायला सुरुवात केली. काही महिन्यांमध्येच तिला जाणवलं की तिचं शरीर हलकं आणि बरं वाटत आहे.
येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की मधुमेह केवळ औषधांनीच नाही तर जीवनशैलीने देखील नियंत्रित होतो, हे समजून घेणं. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून बघत आहात, भारतातील कुठलं शहर किंवा मग राज्य. आज आपण अशा काही इतर भाज्यांबद्दल चर्चा करणार आहोत ज्या अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त ठरू शकतात. भाज्या तयार करताना टाळण्यासारख्या काही चुकाही आपण समजून घेऊ, कारण कधीकधी भाजी चांगली असते परंतु ती ज्या पद्धतीने शिजवली जाते त्याचा तिच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जर तुम्हाला माहिती उपयुक्त वाटली तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अधिक विश्वसनीय आरोग्य टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. कारण आपण अशा एका भाजीबद्दल आज चर्चा करणार आहोत जिला अनेक लोक सामान्य समजून दुर्लक्ष करतात, पण अनेक डॉक्टर मधुमेही रुग्णांसाठी ही भाजी अत्यंत फायदेशीर मानतात आणि कदाचित हीच भाजी तुमच्या स्वयंपाकघरात रोज बनवली जात असेल. कल्पना करा की वयाच्या 60 नंतर शरीराच्या गरजा बदलतात, त्यामुळे रोज आपल्या ताटामध्ये योग्य भाज्यांचा समावेश केल्याने आपल्या शरीराला किती फायदा होऊ शकतो. या वयात पचनक्रिया मंदावते, स्नायू हळूहळू कमजोर होतात आणि शरीर अनेकदा अन्नातून मिळणाऱ्या ऊर्जेचा पूर्वीसारखा चांगला उपयोग करू शकत नाही. त्यामुळे आपल्या आहारामध्ये फायबरयुक्त, हलक्या आणि हळूहळू पचणाऱ्या पदार्थांचा समावेश केल्यास रक्तातील साखरेचं संतुलन राखण्यास मदत होऊ शकते. आता आपण अशा काही भाज्यांबद्दल बोलूया ज्यांना अनेक डॉक्टर आणि पोषण तज्ज्ञ मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर मानतात. पहिली भाजी आहे ती म्हणजे दोडका. दोडका ही एक अतिशय हलकी आणि सहज पचणारी भाजी आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांनाही ही भाजी आवडते कारण ती खाल्ल्यानंतर त्यांना जड वाटत नाही. त्यात पाणी आणि फायबर दोन्ही चांगल्या प्रमाणामध्ये असतात, जे पचनक्रिया संतुलित ठेवण्यास मदत करतात. दुसरी भाजी म्हणजे पडवळ. लोक अनेकदा याकडे एक साधी भाजी म्हणून दुर्लक्ष करतात, पण ही एक हलकी आणि पौष्टिक भाजी आहे. त्यात कॅलरीज कमी असतात आणि अनेक आवश्यक खनिजे देखील असतात. कमी तेलात शिजवल्यास मधुमेहींसाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. तिसरी भाजी आहे ती म्हणजे मेथीचे पाने. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये मेथीला आरोग्यासाठी फायदेशीर मानलं गेलं आहे. बरेच लोक मेथीची भाजी किंवा मेथीचा पराठा खातात. तथापि मधुमेहींसाठी मेथी कमी तेलामध्ये भाजी म्हणून किंवा डाळींमध्ये मिसळून खाणं हा एक चांगला मार्ग आहे. मेथीमध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि ती खाल्ल्यानंतर अनेकांना पोटामध्ये हलकं वाटतं. आता चौथ्या भाजीबद्दल बोलूया, ती म्हणजे टिंडा. टिंडा अनेकांना साधा वाटत असला तरी ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक अतिशय हलकी आणि सहज पचणारी भाजी आहे. त्यात पाण्याचं प्रमाण चांगलं असतं, ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं. आता येथे एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की जर एखादी भाजी आरोग्यदायी असेल तर ती हवी तितकी खाऊ शकतात, पण सत्य हे आहे की संयम महत्त्वाचा आहे. समजा तुम्ही एखादी स्वादिष्ट भाजी खात आहात, पण त्यात जास्त तेल घालत आहात आणि त्यासोबत 4-5 पोळ्या खात आहात, तर शरीरावर होणारे परिणाम वेगवेगळे असू शकतात. म्हणूनच डॉक्टर नेहमी म्हणतात की मधुमेहासाठी प्रमाण आणि संयम दोन्ही आवश्यक आहेत. आता आणखी एक छोटी गोष्ट ऐका. 69 वर्षीय चौधरी काका आहे आणि यांना अनेक वर्षांपासून मधुमेह होता. औषधं घेऊनही त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी जास्त होत होती. त्यांना अनेकदा असं जाणवत होतं की साखरेची पातळी कमी जास्त होत आहे. जेव्हा त्यांनी त्यांच्या आहाराकडे लक्ष देण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली. ते भाज्या खात होते, पण जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये खूप जास्त तेल आणि मसाले असायचे. मग त्यांनी एक छोटासा बदल केला. त्यांनी घरी कमी तेलामध्ये भाज्या बनवायला सुरुवात केली. त्यांच्या ताटामध्ये भाज्या आणि सलाडचा अर्धा भाग असायचा आणि त्यांनी पोळ्यांची संख्या थोडी कमी केली. काही महिन्यांमध्येच त्यांना जाणवलं की त्यांचं शरीर हलकं झालं आहे आणि त्यांचा रक्तदाबसुद्धा सुधारला आहे. हा काही चमत्कार नव्हता, हा केवळ छोट्या बदलांचा परिणाम होता. तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया कमेंटमध्ये सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेऊया. मधुमेहामध्ये कोणत्या भाज्या खाव्यात हे जाणून घेणं महत्त्वाचं आहेच, पण त्या कशा शिजवाव्यात हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कधीकधी एखादी भाजी चांगली असते, पण ती शिजवण्याच्या पद्धतीचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, भाजी जास्त तेलात तळल्याने किंवा त्यात जास्त मीठ घातल्याने, मसाले घातल्याने तिचे पौष्टिक मूल्य कमी होऊ शकतं. त्यामुळे भाज्या कमी मसाल्यामध्ये आणि कमी तेलामध्ये शिजवणं हा सर्वोत्तम उपाय आहे. कधीकधी उकडलेल्या किंवा वाफवलेल्या भाज्या देखील शरीरासाठी चांगल्या मानल्या जातात. आणि हो, एक छोटी सवय खूप उपयुक्त ठरू शकते. जेव्हाही तुम्ही जेवता तेव्हा तुमच्या ताटामध्ये भाज्या,
सॅलड किंवा डाळी यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करा. यामुळे शरीराला विविध पोषक तत्वे मिळतात आणि पचनक्रिया सुधारते. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अधिक विश्वसनीय आरोग्य माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आतापर्यंत आपण हे शिकलो आहोत की काही विशिष्ट भाज्यांमुळे शरीर हलकं राहतं, पचनक्रिया सुधारली जाते आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. पण इथे समजून घेण्यासारखा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेकदा समस्या केवळ आपण काय खातो यात नसते, तर आपण काय चुकीचं करत आहोत यातही असते. अनेक ज्येष्ठ नागरिक नकळतपणे अशा छोट्या चुका करतात ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वारंवार वाढते. पहिली चूक म्हणजे भाज्यांमध्ये जास्त प्रमाणामध्ये बटाटा घालणं. अनेक भारतीय घरांमध्ये जवळजवळ प्रत्येक भाजीमध्ये थोडा बटाटा घालण्याची सवय आहे. चवीसाठी हे ठीक वाटूही शकतं, तथापि मधुमेहींना हे समजून घेतलं पाहिजे की बटाट्यामध्ये कर्बोदकांचं प्रमाण जास्त असतं. प्रत्येक भाजीमध्ये बटाटा घातल्याने रक्तातील साखरेवर हळूहळू परिणाम होऊ शकतो. दुसरी एक सामान्य चूक म्हणजे भाज्यांमध्ये जास्त तेल आणि मसाले घालणं. अनेक लोकांना वाटतं की जर भाजी चविष्ट हवी असेल तरच ती खाल्ली जाऊ शकते, त्यामुळे आपण त्यात थोडंसं जास्त तेल घालतो. मात्र अतिरिक्त तेल शरीराला जड जाऊ शकतं आणि त्यामुळे वजनही वाढू शकतं. आणि जेव्हा वजन वाढतं तेव्हा मधुमेह नियंत्रणात ठेवणं अधिक कठीण होतं. तिसरी चूक म्हणजे ताटात कमी भाज्या आणि जास्त पोळ्या असणं. मधुमेहाचे डॉक्टर अनेकदा सल्ला देतात की ताटाचा मोठा भाग भाज्या आणि सॅलडने भरलेला असावा. मात्र बरेच लोक 2 ते 3 पोळ्या खातात आणि खूप कमी भाजी खातात. यामुळे कर्बोदकांचं अतिरिक्त सेवन होतं आणि साखरेची पातळी झपाट्याने वाढते. चौथी चूक म्हणजे नियमितपणे भाज्या न खाणं. काही लोक आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळा हिरव्या भाज्या खातात आणि बाकीच्या दिवशी ते जास्त तळलेले किंवा जड पदार्थ खातात. मात्र शरीराला तेव्हाच फायदा होतो जेव्हा नियमितपणे योग्य आहार घेतला जातो. आणि पाचवी चूक म्हणजे जेवणानंतर लगेच बसणं. अनेक ज्येष्ठ नागरिक जेवणानंतर लगेच टी व्ही समोर बसतात किंवा आडवे होतात. मात्र जेवणानंतर 5-10 मिनिटे हलकं चालल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीराला आराम मिळतो. आता आणखी एक छोटी गोष्ट ऐका. 72 वर्षीय सुनेत्रा काकू आहेत आणि यांना अनेक वर्षांपासून मधुमेह होता. सुरुवातीला त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वारंवार कमी जास्त होत असे. ते काळजीत होत्या आणि त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना फक्त 3 लहान सवयी बदलण्याचा सल्ला दिला. पहिली म्हणजे रोजच्या जेवणात 1 वाटी हिरव्या भाज्यांचा समावेश करा. दुसरी, जेवणानंतर 10 मिनिटे हलकंसं चाला. तिसरी म्हणजे भाज्यांमधील तेलाचं प्रमाण कमी करा. सुरुवातीला त्यांना वाटेल की अशा लहान बदलांमुळे फारसा फरक पडणार नाही, पण हळूहळू काही महिन्यांमध्ये त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या शरीराला बरं वाटत आहे आणि रक्तातील साखरेची पातळी देखील सुधारली आहे. ही गोष्ट आपल्याला एक खूप महत्त्वाचा धडा शिकवते. मधुमेह ही अशी समस्या नाही जी केवळ औषधांनी नियंत्रित केली जाऊ शकते. औषधे आवश्यक असली तरीसुद्धा जीवनशैली, आहार आणि दैनंदिन सवयी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुमचं वय जर 60 वर्षांपेक्षा जास्त असेल तर नेहमी लक्षात ठेवा, आपलं शरीर आपल्याला सूक्ष्म संदेश देत असतं. जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल, पायांमध्ये मुंग्या येत असतील, वारंवार तहान लागत असेल आणि अचानक वजन कमी होत असेल तर ही अशी चिन्हे आहेत ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांच्या आई-वडिलांना किंवा आजी-आजोबांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्यासोबत हे नक्की शेअर करा. कारण कधीकधी अचूक माहिती एखाद्याचं आयुष्य अधिक चांगलं बनवू शकते. आणि हो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आता सबस्क्राईब करा. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी सोपी आणि विश्वासार्ह आरोग्यविषयक माहिती मी देत असते. जाण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कुठल्या शहरातून किंवा कुठल्या गावातून, तुमचं वय किती आहे आणि त्याचबरोबर 60 वर्षानंतर आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे अधिक महत्त्वाचं असतं. पण याचा अर्थ असा नाही की आयुष्य कठीण असलं पाहिजे. योग्य माहिती, संतुलित आहार आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या मदतीने आपण या वयातही निरोगी आणि सक्रिय जीवन जगू शकतो. स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबासोबत आनंदी राहा आणि लक्षात ठेवा की लहान बदलांमुळे दीर्घकाळ मोठा फरक पडतो. धन्यवाद.